नमस्कार. आज आपण दिवाळी विशेष मैदा साठा न वापरता एकदम खुसखुशीत अशी रव्याची करंजी बनवणार आहोत. तर करंजीचं आवरण एकदम खुसखुशीत होण्यासाठी पिठात एक खास पदार्थ आपण वापरला आहे आणि तुम्ही बघू शकता करंजी एकदम खुसखुशीत झाली आहे, तेलकट झाली नाही. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर इथे 1 कप बारीक रवा घेतला आहे, चवीपुरतं मीठ घातलं आहे. नंतर एक खास पदार्थ म्हणजे इथे 1 चमचा आपल्याला पिठी साखर घालायची आहे. पिठी साखर घातल्यामुळे करंजीचं वरचं आवरण एकदम खुसखुशीत होतं आणि शेवटपर्यंत करंजी नरम पडत नाही. इथे 2 चमचे कडकडीत तुपाचं मोहन घातलं आहे. तुपाचं मोहन रव्याला छान व्यवस्थित चोळून घ्यायचं आहे, म्हणजे करंजीचं आवरण एकदम खुसखुशीत होतं. तर इथे आता आपल्याला दूध घालून हे रवा मळून घ्यायचा आहे. तुम्ही पाणीसुद्धा वापरू शकता, पण करंजी आणखीन जास्त हेल्दी होण्यासाठी मी इथे दूध वापरून हे रवा छान भिजवून घेत आहे. शक्यतो बारीकच रवा वापरायचा आहे. जर तुमच्याकडे मोठा रवा असेल तर मिक्सरला एकदा फिरवून वापरू शकता. तर इथे एवढं पीठ मळण्यासाठी मला अर्धा कप दूध लागलं आहे. आता हे रव्याचं मिश्रण एका बाउलमध्ये ठेवून त्याच्यावर सुती कपडा ओला करून झाकून ठेवायचा आहे. 2 तास पीठ असंच झाकून ठेवायचं आहे, म्हणजे रवा छान फुलला जातो. आता सारण बनवण्यासाठी 1 कप सुकं खोबरं घेतलं आहे. खोबरं छान भाजून घ्यायचं आहे. हे सारण बनवण्यासाठी खोबरं जास्त वापरायचं आहे, म्हणजे करंजी खायला खूप टेस्टी लागते. आता बघू शकता खोबरं भाजून झालं आहे. जास्तही लालसर करायचं नाही. प्लेटमध्ये थंड करायला काढून घेतलं आहे. आता 2 चमचे तूप गरम झाल्यानंतर अर्धा कप रवा भाजून घ्यायचा आहे. रवासुद्धा छान लालसर होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे. रवासुद्धा प्लेटमध्ये थंड करायला ठेवायचा आहे. बघू शकता इथे रवा छान लाल असा आपला भाजून झाला आहे. आता हे दोन्ही जिन्नस पूर्णपणे थंड करून घ्यायचे आहे. थंड झाल्यानंतर खोबरं या पद्धतीने थोडंसं चुरा करून घ्यायचं आहे आणि रवा आणि खोबरं छान मिक्स करून घ्यायचं आहे. रवा आणि खोबरं छान थंड झाल्यानंतरच याच्यात पिठी साखर घालायची आहे. गरम असताना जर घातलं तर मिश्रण ओलसर होते आणि करंजीसुद्धा नरम पडते. तर अर्धा कप पिठी साखर घातली आहे. काजू बदामाचे काप इथे कट करून घातले आहे. थोडेसे मनुकेसुद्धा घातले आहे. हे सर्व छान व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं आहे. आता शेवटी इथे 1 चमचा विलायची पावडर याच्यात घालायची आहे आणि एकदा सर्व छान मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे. तर एकदम चविष्ट असं हे करंजीचं सारण लागतं. कमी रवा वापरायचा आहे आणि खोबरं, ड्रायफ्रूट्स असं जास्त वापरायचं आहे, म्हणजे करंजी खायला खूप छान लागते. तर हे सारण मी बाउलमध्ये काढलं आहे आणि इकडे रवासुद्धा व्यवस्थित आपलं फुलला आहे. आता हे रवा मैद्याचं मिश्रण लगेचच मऊ होतं, परंतु रवा लगेच मऊ होत नाही. त्यामुळे या पद्धतीने मिक्सरला हे पीठ फिरवून घ्यायचं आहे. जर तुमच्याकडे खलबत्ता वगैरे असेल तर त्याच्यात कुटून घेतलं तरीसुद्धा चालेल. मिक्सरला छान रव्याचं मिश्रण फिरवून घेतलं आहे. आता हाताने छान याला असं मळून घ्यायचं आहे. थोडासा पाण्याचा हातसुद्धा तुम्ही लावून मळू शकता. तर इथे मी थोडासा पाण्याचा हात लावून मळून घेतला आहे आणि थोडंसं तूपसुद्धा याला लावून घेत आहे, म्हणजे पीठ आपलं छान मऊसूत होईल. तसं दाबून दाबून छान मऊसूत आपल्याला हे पीठ करायचं आहे, किंवा तुम्ही बेलण्याने सुद्धा याला ठेचून घेऊ शकता, म्हणजे पीठ थोडंसं मऊ होतं आणि करंजीचं पुरी लाटायला आपल्याला सोपं जातं. तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही 4 ताससुद्धा हे पीठ भिजवून घेऊ शकता, म्हणजे रव्याचं पीठ एकदम व्यवस्थित असं भिजलं जातं. तर इथे मी पाण्याचा हात लावून याला छान मऊ करून घेत आहे. ही स्टेप एकदम महत्त्वाची आहे. जेवढं तुम्ही पीठ छान मळून मऊ कराल तेवढी करंजी आपली खुसखुशीत होते. तर बघू शकता हे पीठ आपलं व्यवस्थित असं छान मऊ मी केलं आहे. आता आपण याचे करंजी बनवण्यासाठी छोटे छोटे गोळे करून घेऊया. तर तुम्ही इथे बघू शकता साठा अजिबात वापरला नाही किंवा मैदासुद्धा वापरला नाही, तरीसुद्धा करंजी तुम्ही पुढे पाहू शकता एकदम खुसखुशीत होणार आहे.
व्हिडिओ, त्यामुळे तुम्ही कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आणि पहिल्याच प्रयत्नात तुमचीसुद्धा एकदम परफेक्ट अशी करंजी होईल आणि शेवटपर्यंत अजिबात नरम पडणार नाही. तर इथे बघू शकता मी छोटे छोटे या पद्धतीने गोळे करून घेत आहे. तर हे नंतर झाकून ठेवायचे आहे म्हणजे कोरडे पडत नाही. तर मी इथे आता सुरुवातीला करंजी करून दाखवत आहे. तर पोळपाटावर आपल्याला याचं पुरी लाटून घ्यायची आहे. पीठ किंवा तूप तेल काही लावायची गरज नाही. पीठ व्यवस्थित भिजलं असल्यामुळे छान याची पातळ अशी पुरी लाटली जाते. तर इथे छान पातळ आपल्याला पुरी लाटून घ्यायची आहे. तुम्ही करंजीचा साचा असेल तर त्याच्यात बनवू शकता किंवा मग हाताने सुद्धा करंजी बनवू शकता. तर मी दोन्ही पद्धतीने तुम्हाला दाखवणार आहे. तर इथे पुरी आपली लाटून झाली आहे. सुरुवातीला मी साच्यामध्ये तुम्हाला करंजी कशी बनवायची ते दाखवत आहे. तर बाजारामध्ये हा साचा कुठल्याही दुकानात सहज अवेलेबल असतो. तर इथे मी साच्यामध्ये ही पुरी ठेवली आहे. नंतर याच्यात आपल्याला सारण भरायचं आहे. तर इथे साचा छोटा असल्यामुळे 2 चमचे सारण याच्यात पुरेसं आहे. तर पोहे खायच्या चमच्याने इथे मी 2 चमचे सारण घातलं आहे आणि नंतर साचा हा व्यवस्थित बंद करायचा आहे. इथे मी 2-2.5 चमचे सारण घातलं आहे. या पद्धतीने साचा बंद करायचा आहे आणि साईडला जे पीठ आहे ना ते काढून टाकायचं आहे. व्यवस्थित प्रेस करायचं आहे म्हणजे करंजी व्यवस्थित होते आणि नंतर तेलामध्ये फुटत वगैरे नाही. तर अशा पद्धतीने जर साचा वापरला तर करंजी बनवायला खूप सोपं जाते, म्हणजे एकही करंजी फुटण्याची शक्यता नसते. तर बघू शकता करंजी आपली व्यवस्थित अशी बनवून झाली. तर दुसरी पद्धत जर साचा नसेल तर मी हातावर तुम्हाला दाखवत आहे. सुरुवातीला इथे मी पुरी लाटून घेते. ही सुद्धा पद्धत सोपी आहे, फक्त व्यवस्थित करंजी पॅक केली तर अजिबात तेलात फुटत नाही. तर हातावर ही पुरी घ्यायची आहे आणि साईडने या पद्धतीने दाबायचं आहे. सारण भरून घ्यायचं आहे आणि पुरीच्या कडाला पाणी लावायचं आहे. पाणी लावल्यामुळे व्यवस्थित करंजी पॅक होते आणि अजिबात तेलात फुटत नाही. जर तुम्ही पाणी न लावता बनवली तर फुटण्याची शक्यता आहे. आणि या पद्धतीने बघू शकता करंजी मी इथे पॅक करून घेतली आहे. जर तुमच्याकडे फिरकीचा चमचा असेल तर त्याने डिझाईन बनवू शकता, म्हणजे कडा व्यवस्थित पॅक होतात आणि करंजी फुटत नाही. किंवा या पद्धतीने काट्या चमच्याने सुद्धा तुम्ही पॅक करू शकता. तर अशाच पद्धतीने मी सर्व करंज्या इथे बनवून घेते. बघू शकता इथे आपल्या करंज्या सर्व बनवून मी घेतल्या आहेत. तेलसुद्धा गरम करायला ठेवलं आहे. थोडीशी गोळी मी तेलामध्ये टाकून पाहिली आहे तर वरती येत आहे. लगेच याच्यात करंजी घालायची आहे. मीडियम गॅसवर करंज्या आपल्याला तळून घ्यायच्या आहेत. गॅस खूप बारीक ठेवला तर करंजी तेलकट होईल आणि जरी मोठा ठेवला तर ती नंतर लवकर नरम पडेल, खुसखुशीत राहणार नाही. तर मीडियम गॅसवर छान करंज्या तळून घ्यायच्या आहेत. तर इथे बघू शकता करंज्या टम्म अशा आपल्या फुलल्या आहेत. तर दोन्ही साईडनी थोडासा लालसर रंग येईपर्यंत इथे मी करंजी तळून घेतली आहे. आणि बघू शकता एकही करंजी आपली अजिबात फुटली नाही. तर अशाच पद्धतीने इथे मी राहिलेल्या सुद्धा करंज्या फ्राय करून घेते. व्हिडिओत सांगितलेल्या टिप्सप्रमाणे तुम्ही जर करंजी बनवली तरी तुमची सुद्धा करंजी पहिल्याच प्रयत्नात एकदम परफेक्ट होईल. तर बघू शकता छान असे बबल्स आपल्या करंजीवर आले आहेत. इथे सर्व करंज्या मी तळून घेतल्या आहेत. मैदा न वापरता या पद्धतीने रव्याची करंजी नक्की बनवून पहा. तर इथे जवळून सुद्धा मी एक करंजी दाखवत आहे. एकदम खुसखुशीत झाले आहे, अजिबात तेलकट वगैरे झालेले नाही. तर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक नक्की करा. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा. भेटूया नवीन व्हिडिओसोबत.